हॅलो फ्रेंड्स, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उरलेल्या डाळीचे पराठे। जे आपली डाळ बनवलेली असते ते कधी कधी उरते ना, त्यासाठी आपण हेल्दी पराठे बनवणार आहोत आज। तर तुम्ही पाहू शकता मी इथे काय काय घेतलं आहे। पहा, ही डाळ उरली होती रात्रीची माझी, ती 1 वाटी डाळ आहे। हा एक बीटरूट मी खिसून घेतला आहे। बनवण्यासाठी तेल घेतलं आहे, चवीपुरतं मीठ आहे। इथे सुक्या मसाल्यामध्ये पाहू शकता पाव चमचा हळद आहे, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 मोठा चमचा धने पावडर आहे। इथे मी 2 मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे बारीक कापून, आणि पाणी घेतलंय मळण्यासाठी। चला तर मग आपण बनवूया हेल्दी पराठे। इथे मी घेतलं आहे बघा 1 वाटी पीठ। तर यातलं आपण घेऊया आणि थोडंसं ठेवूया लावायला, आणि हे सगळं साहित्य टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे बीटरूट टाकत आहे यामध्ये मी, तुम्ही पाहू शकता। ही डाळ आहे ती पण आपण टाकू शकता। हे सुके मसाले, कोथिंबीर, मिरची कोथिंबीर टाकली आहे। चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। मीठ कमीच टाकायचं थोडं, कारण डाळीत आपल्या पहिलंच मीठ टाकलेलं आहे। आणि इथे मी 2 चमचे तेल टाकत आहे। हे नंतर लागणार आहे तेल आपल्याला। आता याला आपण असं मिक्स करून घेऊया। पाणी लागलं तरच घ्या, नाही लागलं तर मग गरज नाही पाण्याची। पहा, या प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। मी थोडंसं तेल टाकून याला पुन्हा मळून घेते, मग नंतर आपण घेऊया पराठे बनवायला। पहा, मी असे गोळे बनवून घेतले आहेत। तर चला तर मग बनवूया आपण आपला बीटरूट हेल्दी पराठा। जर मुलं बीटरूट खात नसतील तर तुम्ही त्यांना या प्रकारे खाऊ घालू शकता। मी तुम्हाला एक बनवून दाखवते। खायला पण इतके रुचकर लागतात ना, तुम्ही एकदा हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला फार आवडतील। आणि मुलांनाही टिफिनला द्यायला किंवा नाश्त्याला हे अगदी चविष्ट आहे। तुम्ही नाश्त्याला टिफिनला देऊ शकता। पहा, हे असं तेल लावण्याला शेकून घेऊया। असं चांगला मस्त शेकून घ्यायचं आहे। मी दुसरा बनवायला टाकते। पहा कसे झाले आहेत आपले हे पराठे बीटरूट आणि डाळीचे। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची गिन्नी रेसिपी। धन्यवाद।